नमस्कार. नेचराईज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका खास नात्याबद्दल बोलणार आहोत, वजा आजोबा आणि नातवाच्या नात्याबद्दल. हे नाते केवळ भावनिक नाही, तर त्याचे मूळ मानसशास्त्र, जीवशास्त्र आणि संस्कृतीमध्ये दडलेले आहे. एका वृद्ध आजोबाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघा, जेव्हा ते आपल्या नवजात नातवाला पहिल्यांदा हातात घेतात. हे एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. हा मानवी संबंध अत्यंत गहन आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेले हे नाते कुटुंबाच्या संरचनेत महत्त्वाचे ठरते. जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून ग्रँडमदर हायपोथेसिस या सिद्धांतानुसार कुटुंब टिकून राहण्यासाठी आजोबा आजींचा सहभाग महत्त्वाचा ठरला. आता बघा, गोष्टी सांगताना आजोबांचे भाव कसे बदलतात. हा क्षण केवळ मनोरंजन नाही, तर शिक्षणाचा एक भाग आहे. आजोबा आजींच्या मदतीने मुलांना जगण्याची संधी अधिक मिळते. या आंतरपिढीच्या समर्थनामुळेच मानव उत्क्रांत होऊ शकला. इंटरजनरेशनल सपोर्ट, आंतरपिढीचे समर्थन. नातवासाठी आजोबा म्हणजे एक सुरक्षित आणि स्थिर आधारस्तंभ असतात. त्यांचे मार्गदर्शन मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. लहान मुलांना पारंपरिक खेळ शिकवणे असो वा जीवनातील मूल्ये, आजोबा शांतपणे आणि उत्साहाने ही भूमिका पार पाडतात. या नात्यातून मुलांना भावनात्मक सुरक्षा, लवचिकता, रेझिलियन्स आणि स्वतःची ओळख, आयडेंटिटी निर्माण करण्यात मदत होते. आजोबा हे कुटुंबाचे सांस्कृतिक वारसदार असतात. ते जुन्या चालीरीती, भाषा आणि परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवतात. बागेत हात धरून चालताना आजोबा नातवांना केवळ रस्ता दाखवत नाहीत, तर जीवनातील मूल्यांचे धडे देतात. सांस्कृतिक ज्ञान, कौटुंबिक मूल्ये आणि मातृभाषा मदर टंग पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कार्य अमूल्य आहे. कल्चरल ट्रान्समिशन, सांस्कृतिक हस्तांतरण. हे नाते केवळ नातवासाठीच नाही, तर आजोबांसाठीही खूप फायदेशीर आहे. यातून त्यांना जीवनाचा नवा उद्देश मिळतो. एकत्र हसणे, खेळणे आणि अर्थपूर्ण क्षण घालवणे, यामुळे आजोबांना पुनरुज्जीवित झाल्यासारखे वाटते. अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की सक्रिय आजोबाजी अधिक आनंदी राहतात आणि त्यांचे आयुर्मान वाढते. वेल-बीइंग, कल्याण. आजोबा आणि नातवाचे नाते म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा एक सुंदर दुवा आहे. या मिठीत केवळ प्रेम नाही, तर अनेक वर्षांचा अनुभव आणि भावनिक आधार आहे. हे नाते कुटुंबासाठी आणि समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे प्रेम, त्याग आणि आनंदाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेचराईज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.